मालक, मला जर तुमचं एवढं मोठं व्हायचं असेल तर काय करावं लागेल? बाळा, तुला जेवढ्या गोष्टी सोप्या वाटतात ना तेवढ्या गोष्टी सोप्या नसतात रे. मला माहिती तुमच्यासारखी मोठी माणसं आहे ना कामगारांना कधीच त्यांच्या सिक्रेट गोष्टी सांगत नाही. तसं काय नसतं रे सिक्रेट बिक्रेट. मग कसं काय तुम्ही गेल्या 5 वर्षात घर घेतलं, गाडी घेतली, दुकान वाढवलं आणि आता तर आयफोन 16 प्रो मॅक्स घेतलाय? कष्ट करत राहायचं रे, बाकी नाही काय दुसरं. कसलं कष्ट? दिवसभर तर तुम्ही खुर्चीवर बसलेला असता, सगळी कामं तर मीच करतो. सांगा लवकर खरं काय आहे ती. कष्टाला पर्याय नाहीये. मला जल देऊ नका, पटकन सांगा. एकदा सांगितलं ना तुला, आज कळालं मला. तुम्हा मालक लोकांना का नाही आमच्यासारखा कामगार मोठा झालेला कधीच आवडत नाही. तुम्ही पण त्यातलेच आहे. काय म्हणणं काय आहे तुझं? मला पण तुमच्या एवढ्या गोष्टी करायच्यात, काय करावं लागेल? 50 लाख कर्ज घे, सगळं होऊन जाईल तुझं. माझ्यावर पण 45 ते 50 लाख रुपये कर्ज आहे आणि मी पण त्यामुळेच मोठा झालोय, तू पण हो मोठा. कसं आहे ना, तुम्हा लोकांना तो मोराचा पिसारा फुललेला असतो ना, तो बघायला खूप छान वाटतं. पण कुणाच्या हे लक्षात येत नाही की त्याची गांड उघडी पडली आहे म्हणून. काय हे असं करतात का काम? तुझ्या या 4 वर्षामध्ये मरणाच्या कंप्लेंट आल्यात माहितीये का? असं काम जर केलं ना तुला कामावून काढून टाकीन. तुझ्या दिवशी कामाला आलता त्या दिवशी तर तुझ्या रिझ्यूम मध्ये लिहिलं होतं मला 10 वर्षाचा अनुभव आहे. कुठे आहे तो अनुभव मग? अहो सर, मला खरंच 10 वर्षाचा अनुभव आहे. अरे मग कुठे आहे तो? सर तो घरी आहे. घरी? हा सर, मला 10 वर्षाचा मुलगा आहे, त्याचं नाव अनुभव आहे. माझ्या लहानपणी, आणि खरं आहे मी लहान होतो लहानपणी. तुम्ही पण असाल ना लहानपणी लहान होतात की नाही? का 38 वर्षाचे होतात? मी लहानपणी 38 वर्षाचा होतो तसं नाही, मी लहानपणी खरंच लहान होतो. माझी शपथ खाऊन सांग तुझं दुसऱ्या पोरीसोबत चक्कर नाही म्हणून. तुझी शपथ खाऊन सांगतो पिल्लू, माझं दुसऱ्या पुरुषसोबत अजिबात चक्कर नाही. तुझ्या मित्राच्या डोक्यावर हात ठेव. बाबा खबरदार, माझ्या डोक्यावर हात बीट ठेवशील. आई बापाला एकटाय मी मारून घालायचा विचार आहे काय तुझा? खोटारडा माणूस. अनिकेत भाऊची बायको उखाणा घेताना. साखरेचा पोता सुईने उसवला, साखरेचा पोता सुईने उसवला, अनिकेतरावांनी मला पावडर लावून फसवलं. ऐका ना, तुम्हाला मी किती आवडते? खूप आवडतेस. खूप म्हणजे किती? अरे खूप म्हणजे खूप आवडतेस. खूप म्हणजे नीट सांगा ना किती आवडते. अरे एवढी आवडतेस असं वाटतं तुझ्यासारख्या अजून 2 आणाव्यात. बस का? पहिलं कसं होतं, भाच्याला पोरगी बघायला मामा सोबत जायचा. पण आता कसं झालंय, मामालाच पोरगी बघायला भाच्याला सोबत जावं लागते. हॅलो हॅलो सासरे वा. बोला की जाऊ बापू. अहो तुम्हाला फोन करणार नव्हतो, पण माझ्याकडे काय पर्यायच उरला नाही बघा. अहो विषय कसा आहे माहितीये का? ही तुमची पोरगी अहो काय बोलाय गेलं की नुसती आगावची, ती खेळ कोणी धावती, शब्दच पडून द्यायना, नुसती माघारी बोलती या. हा बर. अहो सकाळी ऊन पडल्या उठती या. तुम्हीच सांगा मी आता करायचं काय? अहो मी तुम्हाला फोन करणारच नव्हतो, पण आता माझ्याकडे मार्गच उरला नाही काय. अहो जाऊ बापू, कसे तुमच्या दोघांचा परपंच आहे, तुम्हीच एकमेकांना समजून घ्या आता. अहो पण तुम्ही बी वाईट दापा की. हा आता जावाय बापू, तुम्हाला सांगणार नव्हतो पण आता सांगतो. कसे तुम्हाला जी फळकडू लागते ना, अहो त्याचा अख्ख झाडच माझ्याकडे राव. आया काय सांगू तुम्हाला. तुमचं तर माझ्यावर हालेत, डोळ्यातनं पाणी काढलं राव तुम्ही माझ्या.